ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण जो म्हणतो झाला, त्या दिवशी राजांनी संभाजी महाराजांना युवराज हे पद घोषित केलं. तर त्या युवराज पदाचं महत्व काय होतं? तर तत्कालीन जे कारभारी, आपण ज्यांना मंत्री म्हणतो आता, यांनी काही कुरघोडीचे राजकारण सुरू केले. काय कारण? स्वतःला राज्याभिषेक व्हायच्या 44व्या वर्षी करत होते. मग जर आपला राजा स्वतःला पडताळून बघत होता, त्यांनी युवराज पदावर आपल्या ज्येष्ठ पुत्राला अभिषेक करताना पडताळून बघितलं नसेल. 6 जून 2026ला तितक्याच दिमागदार पद्धतीने किल्ले श्रीमान रायगडावर तो पार पडला. माझ्यासह प्रत्येक इथल्या मराठी माणसाला या घटनेचा अभिमान आहे, होता आणि यानंतर राहील. पृथ्वीराज चौहान नंतर या हिंदू राजाला, या हिंदुस्थानला मिळालेला हा पहिला छत्रपती, हा पहिला हिंदू राजा. खरं तर 400 वर्षानंतर आता पुन्हा त्या ताकदीचे, त्या विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, संभाजी महाराजही होणे नाही. पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवान पलीकडच्या या व्यासपीठावरती मी विकास गायधनी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शंभू पर्व या शृंखलेमध्ये आपल्यासोबत आज पुन्हा आहेत प्राध्यापक सुनीलजी आगळे. आणि सुनीलजी, आत्ता तुम्ही बघत आहात की गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवराज्याभिषेक सोहळा खूप उत्साहात पार पडला आहे. आणि आत्ताही, म्हणजे ह्या वर्षीही असंख्य लाखो शिवभक्तांची गर्दी आपण रायगडावरती बघितली आहे. मला ह्या एपिसोडची सुरुवातच खरं तर इथून करायची आहे की आत्ता हा लाखोंचा मेळा जो रायगडावरती जमतोय, या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं ऐतिहासिक महत्त्व तत्कालीन काय होतं? निश्चित विकासजी, म्हणजे आजच्या घडीला, आज 2026 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा कुठल्या सणापेक्षा कमी नाही आहे. मराठ्यांच्या घराघरामध्ये आणि गावागावामध्ये हा उत्सव निश्चित साजरा होतो आणि व्हायलाच पाहिजे. 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी मराठ्यांचा एक राजा छत्रपती होतो. छत्रपती होणं म्हणजे फक्त राज्याचा प्रमुख होणं, त्या स्वराज्याचं प्रमुख होणं इतकंच नव्हतं. छत्रपती होणं म्हणजे त्या कर्तव्याची जाणीव होती. छत्रपती होण्यासाठी 6 जून 1674 हा दिवस उजाडणं म्हणजे ती त्या स्वातंत्र्याची पहाट होती. आपल्याकडे 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याचं महत्व आपण सांगतो, जबाबदारीने म्हणतो की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या हिंदुस्थानच्या मातीमध्ये जर पहिला स्वातंत्र्य दिवस कोणता असेल तर तो 6 जून 1674 होता. होय. हे का? जितकं गुलामगिरीचं जोखड ब्रिटिश काळामध्ये ह्या इथल्या हिंदुस्थानच्या रयतेच्या मानगुटावर नव्हतं, त्याहून कितीतरी जास्त पटीनं, कितीतरी जास्त दाहकतेचं ते जोखड शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वी या सर्व मुस्लिम सत्तांनी इथल्या हिंदुस्थानी जनतेच्या मानगुटावर ठेवलं होतं. होय. ज्या पद्धतीने जितके जाचक ब्रिटिश होते, त्याहून दसपट जाचक शिवाजी महाराजांचे सर्व तत्कालीन शत्रू होते. त्यात सर्वोच्च कोणी जर असेल तर तो औरंगजेब बादशाह होता. आणि ह्या सगळ्यांच्या नाकावर टिचून एक मराठ्याचं पोर, एक सरदाराचं पोर, या मराठ्यांचा राजा शिवाजी राजा जाऊन दख्खनेच्या भागातला पहिला हिंदू राजा स्वतःला अभिषेक करून घेतोय. आणि याच मातीमध्ये, याच मातीचा छत्रपती म्हणून स्वतःला राज्याभिषेक करून घेतोय तो हिंदू राजा. पृथ्वीराज सिंह नंतर, पृथ्वीराज चौहान नंतर या हिंदू राजाला, या हिंदुस्थानला मिळालेला हा पहिला छत्रपती, हा पहिला हिंदू राजा. त्यामुळे या दिवसाचं महत्व जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे अबाधित राहीलच पाहिजे आणि राहणार, यामध्ये कुठलंही दुमत नाही. राज्याभिषेक होणं हे का गरजेचं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्यापूर्वी शहाजीराजांनी, त्यांच्यापूर्वी मालोजी राजांनी, इथल्या अनेक सरदारांनी, फक्त सरदारांनीच नव्हे तर मागे जसं आपण उल्लेख केला तर इथल्या अनेक संतांनी सुद्धा जो भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आसमानात फडकवण्याचा जो प्रयत्न सुरू ठेवला होता, त्या प्रयत्नामधला पहिला मुकाम
हासिल केल्याचा जो क्षण होता तो होता हा राज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674 या राज्याभिषेकातून फक्त शिवाजी महाराजांना स्वतःला उत्तर द्यायचं नव्हतं, त्यांनी स्वतःला उत्तर तर दिलंच, इथल्या रयतेला सुद्धा उत्तर दिलं की होय, आज शिवाजी शहाजी भोसले हा व्यक्ती स्वतःचं भोसले कुळाचं नाव अभिमान बाजूला त्यागून इथल्या रयतेसाठी म्हणून छत्रपती ही बिरुदावली स्वतःच्या नावाच्या पुढे लावत आहे. इथल्या रयतेचा प्रश्न तो माझा प्रश्न असेल, इथल्या रयतेचं सुख ते माझं सुख असेल, इथल्या रयतेचं दुःख ते माझं दुःख असेल, आणि या राज्याचा या स्वराज्याचा प्रथम नागरिक म्हणून सगळ्यांच्या दुःखात सुखात मी पहिला असेल, या कर्तव्याची जाणीव करून देणारा तो सुवर्ण क्षण होता 6 जून 1674. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांनी हे जितकं स्वतःला सांगितलं, जितकं इथल्या रयतेला सांगितलं, तितकंच अवतीभोवतीच्या शत्रूंनाही समर्पक पद्धतीने उत्तर दिलं. तुमचा बाप आज सिंहासनावर बसलेला आहे. इथे असलेले मुघल असतील, आदिलशाह असेल, कुतुबशाह असतील, फिरंगी असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, सिद्धी असतील, सगळ्यांना त्या दिवशी कळून चुकलं हा माणूस वाटतो तितका सोपा नाही, या माणसाला वाटतं तितका हलक्यात घेऊन जमणार नाही. कारण आतापर्यंत जितके आव्हानं आले त्या सगळ्या आव्हानांच्या छाताडावर उभं राहून या माणसाने दिमागदार पद्धतीने आज 6 जून 1674 ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलाय. फक्त स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन हा माणूस थांबलेला नाही, स्वतःच्या राजपुत्रालाही युवराज म्हणून या दिवशी घोषित केलं आहे. म्हणजे काय तर छत्रपतीचा अभिषेक झाल्यानंतर छत्रपतीनंतर या राज्यामध्ये जर कोणाला अधिकार असतील तर ते इथल्या युवराजाला असणारे हे या दिवशी कळते. अनेक फिरंगी असतील, त्यांचे वकील असतील, हेनरी ऑक्झंडन सारखा ब्रिटिशांचा वकील असेल, त्याने येऊन 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केलाय. म्हणजे काय, यानंतर तुम्हाला आमच्या इथे व्यापार करायचे असतील तर तो व्यापार आमच्या अटी आणि आमच्या शर्तींवर होणार, त्याच्या परवानग्या आमच्या इथे घेणार. त्याचसोबत अनेक लोक ज्यांना इथून व्यापार करायचा, या स्वराज्यातून सीमेतून व्यापार करायचा आहे, त्याच्या परमिशन आमच्याकडून जाणार. बरोबर. मुस्लिम सत्ता असतील, युरोपीय सत्ता असतील, हे जे परकीय लोक जे इथे येऊन या रयतेच्या छाताडावर नंगा नाच करत होते, त्या सगळ्यांना उत्तर होतं, आतापर्यंत तुम्ही केलं, यापुढे करून तर दाखवा. बरोबर. या सगळ्यांचं उत्तर म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 होता. आणि तोच राज्याभिषेक सोहळा, तोच आपला पहिला स्वातंत्र्य लढ्याचा पहिला स्वातंत्र्य सोहळा 6 जून हा 1674 असो की 2026 असो, तितक्याच दिमागदार पद्धतीने झाला पाहिजे. आणि 6 जून 2026 ला तितक्याच दिमागदार पद्धतीने किल्ले श्रीमान रायगडावर तो पार पडला. माझ्यासह प्रत्येक इथल्या मराठी माणसाला या घटनेचा अभिमान आहे, होता आणि यानंतर राहील. याच गोष्टीला लागून आणखी एक संदर्भ द्यावा असं वाटतो की या राज्याभिषेकाचं महत्व काय होतं, रायगड किल्ल्याचं महत्व काय होतं. उदाहरणार्थ आजच्याही महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, पण भारताची आर्थिक राजधानी आहे. का? पूर्वापार चालत आलेल्या अगदी आतापासून 2000-3000 अगदी मेसोपोटेमिया वगैरे या काळामध्ये जरी गेलं, हडप्पा मोहेंजोदडो या संस्कृतीमध्ये जरी गेलं तरी व्यापाराला महत्व होतं, व्यापाराचे अवशेष सापडतात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आजच्यासारख्या रेल्वे नव्हत्या, आजच्यासारखे कार्गो विमानं नव्हते, मर्चंट नेव्ही नव्हत्या, किंवा आजच्यासारख्या ट्रक्स नव्हत्या, कंटेनर्स नव्हते. माल वाहतूक करण्याचं, अवजड वाहतूक करण्याचं त्यावेळेचं एकमेव साधन म्हणजे समुद्रमार्गी व्यापार. म्हणजे मला जर या महाराष्ट्रातून जर एक वस्तू जर दिल्लीला पाठवायची असेल किंवा महाराष्ट्रातून एक वस्तू कलकत्त्याला पाठवायची असेल तर मी सरळ सेंट्रल रेल्वे पकडून माल नाही पाठवणार आहे. मी मुंबईला समुद्रामध्ये जहाज लोड करणार आहे, ते जहाज चेन्नई मार्गे, विशाखापट्टणम मार्गे कोलकात्याला पोहोचणार. तेव्हाच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये आजही JNPT बंदर, जिथे भारत देशाचा 50%हून जास्त व्यापार होतो, त्या काळात किती होत असणार. मग रायगड स्वराज्याची राजधानी करणं, राज्याभिषेक करणं, याच्या मागचं व्यापारी तत्वही आपण समजून घेतलं पाहिजे. राज्याभिषेक करणं याच्या मागे राजकीय चाली तर होत्याच, इतर सत्तांना मेसेज द्यायचा होताच, इथल्या रयतेलाही मेसेज द्यायचा होताच. त्याच्याच सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की 1674 ला राज्याभिषेक झाला, त्याच्यापूर्वी जावळीखोरं का घेतलं महाराजांनी, तर त्यावेळी आजच्या JNPT बंदरासारखं महत्त्व तेव्हाच्या
दंडराजपुरीला होतं, जी की मुरुड जंजिऱ्याच्या जवळ आहे. होय. त्यावेळेला सर्व मालाची जे काही जहाजं होती ती दंडराजपुरीमध्ये लागायची. आजचा थोडं भारताचा नकाशा लक्षात घ्या. अरबी समुद्र, दंडराजपुरी म्हणजे आजचा रायगड जिल्हा, तिथं एक जहाज आलं, तिथून माल उतरला, तिथून जर समजा तो विजापूरला न्यायचा आहे आदिलशहाकडे, तिथून जर समजा हैदराबादला तत्कालीन भागानगर किंवा आजच्या तेलंगणामध्ये न्यायचा आहे, तो कसा जाणार? दंडराजपुरीला सैन्य उतरणार, तिथून तो उंटाच्या, घोड्याच्या, बैलांच्या पाठीवर टाकला जाणार, सह्याद्रीचा पूर्ण घाट चढला जाणार, उतरला जाणार आणि मग पठारीने पुढे जाणार. बरोबर. शिवाजी महाराजांनी जावळी का घेतली? कारण हा जो मार्ग होता हा सगळा जावळीच्या खोऱ्यातून जायचा. चंद्रराव मोरे असतील किंवा ते सगळे एवढे माजले का होते? कारण सगळी जकात ते वसूल करत होते. बादशाला जाणाऱ्या सगळ्या मालावर ते जकात घेत होते. अफजल खान तिथला सुभेदार त्याच गोष्टींमुळे होता, वाईचा सुभेदार तो त्याच गोष्टीमुळे होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याआधी 20 वर्ष आधी ही सिस्टम तयार केली. प्रतापगड बांधणं हे फक्त अफजल खानाला उत्तर देण्यासाठी बांधलेलं नव्हता. प्रतापगड आजच्या भाषेत समजून सांगण्यासाठी तो शब्द वापरतोय. प्रतापगड हा स्वराज्याचा जकात नाका होता, टोल नाका होता. दंडराजपुरीला जहाज लागलं, तिथला व्यापारी ज्या वेळेला जेही असेल, सोनं, नाणं, हिरे, मोती, कापड, अगदी त्यांचे शस्त्र, अस्त्र, सगळं जे काही तिथून विजापूरला किंवा तिथून हैदराबादला जात असताना जकात नाका लागायचा प्रतापगड नावाचा. बरोबर. आणि त्या समुद्रमार्ग व्यापारावर वचक राहावा म्हणून रायगड शिवाजी महाराजांनी राजधानीचा किल्ला केला होता. तर राज्याभिषेक करण्यामागे हे असे अनेक डायमेन्शन्स शिवाजी महाराजांचे होते, ते आपण समजून घेतले पाहिजे. नक्कीच. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण जो म्हणतो तो झाला, त्या दिवशी 6 जूनला, त्या दिवशी राजेंनी संभाजी महाराजांना युवराज हे पद घोषित केलं. म्हणजे त्या काळात युवराज ह्या पदाचा अभिषेक झाला असं आपण म्हटलं, तर त्या युवराज पदाचं महत्त्व काय होतं? जसं महत्त्व राज्याभिषेक झालेल्या राजाचं होतं, अभिषेक झालेल्या राजासोबत त्या महाराणी पदाचं होतं, तितकंच महत्त्व युवराज पदाचं होतं. आजच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर उत्तराधिकारी नेमला जातो. होय. तुम्ही कुठली एखादा धार्मिक मठ घ्या किंवा कुठला राजकीय व्यक्ती घ्या किंवा अजून कुटुंबात घ्या, हा व्यक्ती या कर्त्या पुरुषानंतर उत्तराधिकारी असेल. स्वराज्याच्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जर स्वराज्याचे कर्ता पुरुष होते, तर तत्कालीन युवराज संभाजीराजे यांचा युवराज पदावर अभिषेक होणं म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी हा युवराज संभाजीराजा असेल. होय. हे त्यातून दिलं गेलेलं उत्तर. आपण आतापर्यंत अनेक वेळा बघत आलोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता की व्हायला पाहिजे होता, तरी त्यात काय आडकाठी आल्याच, तरी त्यांना उत्तर देऊन राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज छत्रपती होण्यासाठी अगदी योग्य व्यक्ती होते का? होते, छत्रपती झाले. मग छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला राज्याभिषेक व्हायच्या 44व्या वर्षी करत होते. त्यांनी का बरं अफजल खान मोहीम झाल्या केला नाही? शाहिस्ते खानला पळून लावल्यावर केला नाही? अगदी आग्र्याहून परत आल्यावर का नाही केलं? काहीतरी ते स्वतःची पण गोष्ट पडताळून बघत होते ना. होय. मग जर आपला राजा स्वतःला पडताळून बघत होता, त्यांनी युवराज पदावर आपल्या ज्येष्ठ पुत्राला युवराज पदाचा अभिषेक करताना पडताळून बघितलं नसेल? नक्कीच. आतापर्यंत तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. ज्या संभाजीराजांना जबाबदाऱ्या दिल्या तीच पडताळणी होती, आणि त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये संभाजी महाराज खरे उतरले. ती अगदी मिर्झा राजा जयसिंगाची मोहीम असो, ती आग्र्याची मोहीम असो, त्यानंतर औरंगाबाद, तत्कालीन औरंगाबादला जे मनसबदार म्हणून संभाजीराजे गेले असतील, म्हणजे जे मी आधी उल्लेख केला होता मागच्या एका एपिसोडमध्ये, की शिवाजी महाराजांनी संभाजीराजे आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी बादशाला पत्र पाठवलं की माफी मागितली त्याची. त्यावेळेला त्या बादशाने सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्हाला माफ केलं, तुमचा पुत्र संभाजी याला मनसबदार म्हणून पुन्हा एकदा आमच्या सहजाद्याकडे औरंगाबादला पाठवून द्या. त्या ठिकाणी पडताळलं असेल. त्यानंतर 1672ला आपण म्हणतो की पन्हाळा घेण्यासाठी कोंडाजी फर्जंद गेले होते. त्याच वेळेला गुजरात घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना पाठवलं. गुजरात खंभात घेतलं संभाजी महाराजांनी, तिथे पडताळून बघितलंच असेल. एवढ्या सगळ्या पडताळण्या केल्यानंतर, एवढ्या सगळे चेक्स लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना युवराज पदावर अभिषेक केला. का केला?
जे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळेस सांगितलं, जर मी परत आलो नाही तर 2 वर्ष शंभू बाळांना गादीवर बसवा, जिजाऊंच्या सल्ल्याने राज्यकारभार स्वराज्याचा चालवा. तोच मेसेज होता तो. प्रत्येकाला माहिती, शिवाजी महाराजांना ते माहितीच होतं, म्हणून ते स्वतःला बिनधास्तपणे कुठल्याही आव्हानाला झुकून देत होते का मी काय सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाहीये. म्हणून ते ह्याही तयारीत होते की माझ्या मागे सिस्टम कशी चालेल. ते अगदी अफजल खान मोहिमेवर गेलेले असतील तर मागे जिजाऊंकडे सिस्टम देऊन जात होते. ते पन्हाळ्याच्या वेळात जात होते तर जिजाऊंकडे सिस्टम देऊन जात होते. आग्र्याला जात होते तर जिजाऊंकडे सिस्टम देऊन जात होते. पण आता जिजाऊ किती दिवस राहतील. राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांना कळून चुकलं की जिजाऊंचं वय झालंय, यानंतर सिस्टम उभी राहिली पाहिजे ना. ती सिस्टम म्हणजे युवराज पदावर अभिषेक होणं होतं. बरोबर. ज्यावेळेस युवराज पदावरती त्यांचा अभिषेक झाला आणि शिवाजी सोहळा झाला, खरं तर ह्या गोष्टींनी मुघलांना एक काहीतरी संदेश गेला होता. तो संदेश नक्की काय होता? मी याला एक फ्रेज वापरली, कारण ती मीच पहिल्यांदा हिंमत केली आहे की राज्याभिषेक सोहळा हा इथल्या हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्य लढा होता. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? भारताला 15 ऑगस्ट 1947ला युनियन जॅक खाली करून तिरंगा फडकावा लागला. यातून काय मेसेज द्यायचं होतं जगाला? जवाहरलाल नेहरूंचं आजही भाषण गाजतं की रात्री 12 वाजता त्यांनी भाषण केलं होतं. काय सांगायचं होतं जगाला? की आज या दिवसापासून आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत. आमचं भारत परकीय जाचापासून मुक्त झालं. राज्याभिषेक सोहळा काय वेगळा होता? राज्याभिषेक सोहळ्यामधून आजच्या लोकशाहीच्या आणि आजच्या संविधानाच्या भाषेतून बोलायचं झालं तर आपण संविधानाची सुरुवात प्रास्ताविकेने करतो. प्रास्ताविकेची सुरुवात आपण करतो, आम्ही भारताचे लोक, भारत एक स्वतंत्र सार्वभौम लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष एक राज्य आहे. क्रम चुकला असेल पण ही भूमिका आजच्या प्रास्ताविकेमधून आपण देतो. शिवाजी महाराजांनी वेगळी काय भूमिका मांडली होती? आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला राज्यघटनेचा मसुदा तयार केला, त्या राज्यघटनेत निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि ते म्हणतात की या देशाची राज्यघटना लिहिताना माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श होता, म्हणून मी ही राज्यघटना लिहू शकलो. त्याच राज्यघटनेच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर आपण म्हटलं स्वतंत्र, स्वायत्त, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही हे शब्द आजचेच आहे का? नाही. तुम्ही हेच शब्द राज्याभिषेक सोहळ्याला किंवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला लावून बघा, लागू होत आहेत. 100% लागू होते. स्वराज्य, मी म्हटलं की स्वराज्य एक सार्वभौम व्यवस्था होती का? होती. आता काही जणांना प्रश्न पडेल की सार्वभौम म्हणजे काय? एवढा अवघड शब्द तुम्ही सांगताय. सार्वभौम म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्याची स्वतःला अधिकार असणं, स्वतःचे निर्णय घेणारी स्वतःची संस्था. बरोबर. म्हणजे काय? सार्वभौम. भारत सार्वभौम आहे. भारतामध्ये कोणावर आक्रमण करायचं, कुठलं प्रोडक्शन तयार करायचं, मतदान कितव्या वर्षी करायचं, या सगळ्यांचे निर्णय कोण घेते? भारत घेतोय का अमेरिका घेते? भारत घेतो. म्हणजे भारत काय? सार्वभौम आहे. अमेरिका आणि इराणचं युद्ध झालं, त्यात सहभागी व्हायचं की नाही व्हायचं, निर्णय कोणी घेतला? भारताने. भारत काय? सार्वभौम. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला, त्यावेळेला स्वराज्याचे सगळे निर्णय कोण घेत होतं? महाराज. का कुठल्या परकीय दबावापोटी ते निर्णय घेत होते? बिलकुल नाही. स्वराज्य सार्वभौम होतं. कधी कुठली मोहीम आखायची आहे, कधी कुठला गनिमी कावा करायचा आहे, कधी दक्षिण दिग्विजय करायचा आहे, कधी संभाजीराजांना शत्रूकडे पाठवायचं आहे, कधी परत बोलवायचंय, कोण ठरवत होतं? छत्रपती शिवाजी महाराज. सार्वभौम होतं. नक्कीच. इथले गड किल्ल्यांवर भगवं निशाण फडकणारे, भगवं निशाण कोणाच होतं? स्वराज्याचं. सार्वभौम होतं. जसं आजचा तिरंगा तसंच भगवा. आज आपल्याकडे करन्सी आहे, महात्मा गांधीजींचा फोटो आहे, स्वराज्यामध्ये होऊन होते. मग ज्या राज्याला स्वतःची चलन होतं ते राज्य सार्वभौम होतं ना? नक्कीच. मग इथून कळतं की स्वराज्य सार्वभौम होतं. जसं आजचा भारत सार्वभौम आहे तसंच स्वराज्यामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी व्यवस्था होती. धर्मनिरपेक्ष, आज तर ह्या शब्दाबाबत फार मतांतर आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष राहणं म्हणजे स्वतःच्या धर्माचा त्याग करणं. धर्मनिरपेक्ष राहणं म्हणजे स्वतःच्या धर्माला कमीपणाने लेखणं, असं होतं का? बिलकुल नाही. छत्रपती शिवाजी महाराज, जबाबदारीने बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजा होता. स्वधर्माचा जितका अभिमान होता ना, इतर धर्मांचा तितकाच सन्मान होता. ही आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलेली धर्मनिरपेक्षतेची व्याख्या. कोणापुढे लवंडत जाणारे लवंडे आम्ही नाही. आम्हाला आमचा सन्मान तितकाच महत्वाचा, आणि तुम्ही आमचा सन्मान करत असाल तर आम्ही तुमचा डबल रिस्पेक्ट करू. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट पॉलिसी करायची शिवाजी महाराजांची होती. स्वराज्य धर्मनिरपेक्ष होतं का?
होतं ना. कसं काय? स्वराज्य कोणाचं होतं? रयतेच होतं. रयत कोण होती? सगळेच होते. हिंदू होते. 18 पगड जाती होत्या. 12 बलुतेदार, 18 अलुतेदार होते. मुस्लिम होते. आपल्या इथे आपल्या तोपखाना प्रमुख मुस्लिम होता. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता. किती प्रमाणात होता, किती टक्केवारीत होता हे महत्वाचं नाही. धर्मनिरपेक्षता होती का? होती. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की आज जर आपण घेतलं ते आपण म्हटलं की जिल्हा आहे. जिल्ह्यातला सगळ्यात पॉवरफुल माणूस कोण म्हणतो? जिल्हाधिकारी, कलेक्टर. देशात पंतप्रधान पॉवरफुल, बरोबर. राज्यात जर म्हटलं आपण तर मुख्यमंत्री पॉवरफुल. जिल्ह्यात तसा पॉवरफुल माणूस कोण? जिल्हाधिकारी, पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी जास्त प्रमाणात. सर्व अधिकार त्याच्याकडे. म्हणजे काय? जिल्हाधिकारी हा महसूल खात्याचा मंत्री. म्हणजे महसुलाचे सर्व अधिकार हे कोणाचे? जिल्हाधिकाऱ्याचे. बरोबर. मग शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर सार्वभौम होतं तर मग तिथे महसूल पद्धती शिवाजी महाराजांची स्वतःची होती का? निश्चित होती. कशी होती? शिवाजी महाराजांच्या गावाला गावगाडा चालवण्यासाठी आज जसे सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, त्या काळामध्ये पाटील असायचे. गाव आजचा सरपंच जसं गाव चालवतो तेव्हा तसाचा पाटील गाव चालवायचा. आणि आजचा ग्रामसेवक जसा ग्रामपंचायतचा किंवा गावाचा कारभार करतो तर त्या पद्धतीने त्या काळामध्ये कुलकर्णी असायचं. कुलकर्णी म्हणजे ही जी काही आडनावं पडली आज, पाटील, कुलकर्णी, देशपांडे, देशमुख, ही सगळी तेव्हाची कामं होती, जबाबदाऱ्या होत्या. म्हणजे जर एखादा सोनार असेल, तो सोन्याचा व्यापार करत असेल, त्याचं आडनाव सोनारच असेल तर त्याला ते नाव कसं आलं? तो काय काम करतो त्याच्यावरून. गोरा कुंभार. कसा काय? तर तो कुंभार व्यवसाय करतोय. सावता माळी काय करतोय? फुलांची शेती करतोय. बरोबर. तर यानुसार इथं पद्धती होती, एक महसूल पद्धती होती. त्याच्या पुढे जर गेलं, आपण आता जो उल्लेख केला की 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार, हा काय प्रकार होता? स्वराज्य सांगतोय, राज्याभिषेक सांगतोय, स्वराज्याची एक सिस्टम समजून सांगतोय की स्वराज्य कसं सार्वभौम होतं. आज जर आपल्याला बाजारपेठ आहे, मी म्हटलं की मुंबई एक मोठी बाजारपेठ आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. मग शिवाजी महाराजांच्या काळातल्या बाजारपेठा काय होत्या? तर 12 बलुतेदार. 12 बलुतेदार याचा अर्थ की जे गाव खेड्यांमध्ये राहून व्यवसाय करतायत ते 12 बलुतेदार. त्यांचे 12 प्रकारचे व्यवसाय होते. कुंभार असेल, शेतकरी असेल. 18 अलुतेदार. त्या काळामध्ये गाव असेल तर त्याला मौजे म्हटलं जायचं. आजही तुम्ही तलाट्याकडे गेले, आपलं पळसं गाव असेल तर तिथं मौजे पळसं लिहिलेलं राहतं. तर ते मौज त्याच्यावरती असायचं. समजा तुमचं नगर, जो महसूल विभागाचा तुमचा हेड असेल त्याला म्हणायचे कसबा. तर कसब्याचे परत असेच लोक असायचे. मग कसब्याचा एक कोणीतरी देशमुख असायचा, एक कोणीतरी देशपांडे असायचा, एक कोणीतरी शेटे असायचा. ही सगळे आज आडनाव वाटतंय तुम्हाला. ही तेव्हाची जबाबदार लोक होते. आणि जसे ग्रामीण भागामध्ये बलुतेदार होते तसे त्या कसब्यामध्ये अलुतेदार होते. म्हणजे काय? आज जर आपण बघितलं तर सोन्याची दुकानं, लोहाराची दुकानं किंवा समजा बांगड्या भरणारा कासार, हे लोक कुठे सापडतात? तुम्हाला बाजारपेठेच्या ठिकाणी सापडतात. बरोबर. म्हणजे काय? खेड्यामध्ये जे काही व्यवसाय करतात ते बलुतेदार, जे तुम्हाला त्या नगराच्या कसब्याच्या ठिकाणी काम करतात ते अलुतेदार. इतकीच सुटसुटीत पद्धती कोणाची होती? स्वराज्याची होती. आणि म्हणून स्वराज्य सार्वभौम होतं. याच्या पुढे मी जसं तुम्हाला म्हटलं की स्वराज्याचं एक चलन होतं. स्वराज्याचं चलन होतं. स्वराज्यामध्ये चलन म्हणजे स्वतःची एक होण निर्माण होत होते. त्याच्यासोबत महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की राज्याभिषेक झाला म्हणजे काय? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत बऱ्यापैकी त्या काळची प्रचलित भाषा ही फारसी होती. आज जशी इंग्लिश ही आपण म्हणतो की ऑफिशियल लँग्वेज झाली आहे. बरोबर. शासकीय पत्रव्यवहार बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये निघतात किंवा चालतात. तरी काही सत्ताधाऱ्यांच्या कृपेने बऱ्यापैकी मराठी आज तरी शासकीय याच्यात तरी बघायला मिळते आपल्याला. तशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी भाषा. आता फारसी म्हणजे काय? आज आपण जे पारसी लोक म्हणतो ते कुठून आले? पर्शियावरून आले. पर्शिया म्हणजे कुठला? आजचा इराण. पर्शियावर मुस्लिम लोकांनी आक्रमण केलं आणि तिथले आक्रमण केल्यानंतर तिथले लोक निघून आले. पर्शियावरून भारताची सीमा, पश्चिम सीमा जवळ होती. गुजरात, महाराष्ट्र या भागामध्ये ते लोक बसले. म्हणून मुंबई असेल किंवा गुजरात ह्या भागामध्ये पारशी लोक आपल्याला जास्त दिसून येतात. पण ही एकेकाळची आक्रमक लोक, व्यापारासाठी ते लोक आजही प्रसिद्ध आहे. टाटा घ्या, वाडिया घ्या, हे कोण आहे? पारशी लोक आहे. त्यांचा आजही धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये हात कोणी धरणार नाही. तर ह्या लोकांचीच भाषा, पारशी भाषा तेव्हाची व्यवहाराची भाषा होती. जशी आज इंग्लिश,
त्यांच्यानंतर कोण आले आपल्याकडे? इंग्लिश, ब्रिटन. आणि तीच भाषा आज जगाची भाषा झाली. अमेरिकेत जा किंवा ऑस्ट्रेलियात जा किंवा इंडियात या. तर त्या काळामध्ये फारसी ही भाषा होती. तर त्या फारसी भाषेतला उत्तर म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश निर्माण केला होता. म्हणजे हिंदू अस्मिता, मराठी अस्मिता ही फक्त बोलण्यात नव्हती, तर मराठी भाषेवरचं प्रेम, नक्कीच हे आपल्या राजाचं प्रेम होतं की त्यांनी राजव्यवहार कोश निर्माण केला होता. आणि मग आपल्या जनतेला आव्हान करावं वाटतं, लाज वाटू देऊ नका मराठी बोलण्याची. ती आपल्या राजाने जपलेली भाषा आहे, ती आपल्यापर्यंत आली. राजा जर म्हटला असता आपला की नाही फारसी आहे ना, कशाला मराठी राजव्यवहार कोश तयार करायचा, आपल्यापर्यंत मराठी पोहोचली नव्हती. मराठी आपल्या ज्ञानोबा माऊलींनी जपलेली भाषा आहे. मराठी आपल्या तुकोबांनी जपलेली भाषा आहे. मराठी आपल्या शिवाजी संभाजींनी जपलेली भाषा आहे. आणि तीच मराठी आज आपल्यापर्यंत आल्यानंतर ती पुढे नेण्याची जबाबदारी ही सुद्धा आपलीच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची राज्याभिषेकाची गोष्ट जर बघितली आपण, ब्रिटिशांच्या काळामध्ये पण बघितलं, आपले भगतसिंग यांना फासाची शिक्षा झाली. का? आपली न्यायपालिका नव्हती. बरोबर. आज काही प्रमाणात तरी आपल्याला न्याय मिळतोय, काही प्रमाणात म्हणतोय मी. अनेक खटले प्रलंबित आहे, अनेक खटले बदललेही जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं सार्वभौम राज्य, स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांची स्वतःची स्वतंत्र न्यायपालिका होती. अष्टप्रधान मंडळामध्ये 8 मंत्र्यांमध्ये 1 न्यायाधीश होता. त्याच्यापूर्वी वयाच्या 12व्या वर्षापासून इसवी सन 1642 पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून न्यायदानाचं काम केलंय. रांग्याच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षी चौरंगा करण्याची शिक्षा दिली. ही इथली न्यायव्यवस्था. आणि संभाजी महाराजांना युवराज केलं. त्यानंतर संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी या ठिकाणी न्याय करण्याचा अधिकार दिला. तत्कालीन अनेक पत्रव्यवहारामध्ये संभाजी महाराजांनी केलेले न्यायाचे किंवा न्यायदानाचे खटले तर त्या काळातही गाजले आणि आजही त्याचे संदर्भ दिले जातात. आणि मागाशी मी मागच्या एका एपिसोडला उल्लेख केला होता की 1674 पर्यंत संभाजी महाराजांवर एकही आरोप नाही. त्यानंतर संभाजी महाराजांना आरोपाच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातं? तर संभाजी महाराजांकडे न्यायदान होतं. संभाजी महाराजांनी निरपेक्ष पद्धतीने, काटेकोर पद्धतीने न्यायदान केल्यामुळे अनेक कारभारी दुखावले गेले होते. आणि त्यावेळेला मराठी लढते होते, मराठी लिहिते नव्हते. लिहिणाऱ्यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या पद्धतीने लिहिलं आणि संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्यानंतर गढूळ करण्यात आलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्याभिषेकाने अजून काय झालं असेल? शिवाजी महाराज अनेक मोहिमा आखत होते. म्हणजे सैन्य होतं, आजच्या भाषेतली आर्मी होती. बरोबर. मागच्या एका एपिसोडला आपण बसरूरच्या युद्ध मोहिमेचा उल्लेख केला. कल्याणच्या दुर्गाडी नदीजवळ आरमार बांधणीचं कारखाना उभं केलं. म्हणजे काय? शिवाजी महाराजांकडे नेव्ही होती, नौदल होतं. आजही भारतीय नौदलाचा जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं जातं. फक्त बघितलं जात नाही तर मागच्या काही वर्षांपूर्वी नेव्हीचं जो काही फ्लॅग आहे किंवा ते जे काही स्लोगन आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतंय, बघायला मिळतंय. सांगायला अभिमानही वाटतो. फक्त विचार करा, शिवाजी महाराजांकडे आर्मी होती, शिवाजी महाराजांकडे नेव्ही होती. त्या काळात जे होतं ते सगळं शिवाजी महाराजांकडे होतं. जर त्या काळामध्ये जर एअरफोर्स किंवा विमान असते तर शिवाजी महाराजांकडे नसते का? नक्कीच. 100% असते. हा आपला राजा होता. आणि हे सगळे, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित उत्तर म्हणजे काय होतं? तर 6 जून 1674 झालेला रायगडावरचा दिमागदार सोहळा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा होता. नक्कीच. हा जेव्हा रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा झाला, यानंतर तत्कालीन जे कारभारी, आपण ज्यांना मंत्री म्हणतो आता, यांनी काही कुरघोडीचे राजकारण सुरू केले. काय कारण होतं? आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये या गोष्टीचं एक उत्तर दिलं की शिवाजी महाराजांनी संभाजीराजांकडे न्यायदानाचं काम दिलं होतं. आणि तत्कालीन मराठ्यांमध्ये जर कदाचित सर्वोच्च शिकलेला माणूस कोण असेल ना तर ते युवराज संभाजीराजे होते. परंतु त्याच विद्वत्तेचा कुठेतरी त्यांना त्रास झालाय. त्रास आपण म्हणतो, ते त्या त्रासाला जुमानणारे नव्हते. बरोबर. शंभूराजांनी, उदाहरणार्थ शंभूराजांचा शत्रू क्रमांक 1 स्पष्टपणे बोलतोय अण्णाजी दत्तो, स्वराज्याचे सचिव. त्या माणसाने जर संभाजीराजांना त्रास दिला तर मग शिवाजी महाराजांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान का दिलं? माणूस तसाच चांगला. पण संभाजी महाराजांवरच्या द्वेषामुळं
संभाजी महाराजांना शेवटी त्यांना त्याच्या कर्माची फळं द्यावी लागली. तर माणूस चांगला कसा काय? आजही आपल्याकडं जी मोजण्याची पद्धती आहे, म्हणजे जर 1 गुंठा म्हणजे 33 बाय 33 फूट असेल, 1 गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फूट असेल, मग 1 गुंठा म्हणजे एवढंच का, एवढं फूटच का? तर त्याची मोजण्याची पद्धती अण्णाजी दत्तोने आणलेली. तत्कालीन काळामध्ये स्वराज्याची जेवढीही भूमी होती ही सगळी अण्णाजी दत्तोने मोजून काढली होती. या गोष्टीची दखल घेऊन शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तोंना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं होतं. बरोबर. काम चांगलंच केलं. स्वराज्यामध्ये त्या काळामध्ये जर समजा शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असेल, आजही सरकारला डिजिटल युगामध्ये जमणार नाही, ती व्यवस्था शिवाजी महाराजांनी उभी केली होती. त्याच्यामध्ये अण्णाजी दत्तोंचा काही प्रमाणात वाटा होता. त्या गोष्टीची जाणीव ठेवणाऱ्यातले राजे शिवाजी महाराज होते. महसूल पद्धती की तेव्हा शेतसारा गोळा केला जायचा. मग प्रत्येक शेतकऱ्याकडून किती सारा गोळा करायचा? जर एखाद्या दिवशी दुष्काळ आला, एखाद्या परकीय आक्रमण झालं, त्या वर्षी शेतसारा माफ करायचा आहे, तर नक्की कुठल्या भागातला शेतसारा माफ करायचा, याच्यासाठी जी काही मोजमाप पद्धती होती त्याची निर्मिती अण्णाजी दत्तोने केली होती. पण ती निर्मिती करताना त्यांच्यामध्ये आडेवेडे कधीपर्यंत नव्हते, जोपर्यंत शिवाजी राजा छत्रपती झालेला नव्हता, जोपर्यंत संभाजी राजा युवराज झालेला नव्हता, जोपर्यंत शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज एक सेनापतीसारखे लढवय्ये होते आणि ते मुत्सद्देगीर होते. पण ज्या वेळेला त्यांना कळलं की या ठिकाणचा स्वराज्याचा पहिला नागरिक हा छत्रपती शिवाजी महाराज झाला, त्या क्षणाला त्यांच्या गोष्टी बदलल्या. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या कामाची पोचपावती शिवाजी महाराजांनी त्या प्रत्येकाला दिली. त्यांना मानपान दिले, पालखीचे मान दिले, बसण्याचे मान दिले. म्हणजे शिवाजी महाराज जर राज्याभिषेक करत असतील तर त्यानंतर त्यांच्यावर छत्र धरण्याचं काम हे अण्णाजी दत्तोंना दिले. म्हणजे मानपान प्रत्येकाचं केलंय. पण ते हे विसरले की जर शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत केला तो न्याय, आणि शिवाजी महाराज जर संभाजीराजांना युवराज करताय तो अन्याय. मग स्पष्टपणे हे छत्रपतींना सांगायचं कसं? कालपर्यंत हिंमत नव्हती, आता ते छत्रपती झाले, मग सांगायचं कसं? हाताशी धरल्या महाराणी सोयराबाई. आणि कशा पद्धतीने सांगितलं? त्यांना तर त्यांची मनीषा त्याच्यातून दिसलीच होती की कोणत्या आईला नाही वाटणार की आपल्या पोराला पुढचा राजा झालेलं बघताना. आणि त्याच गोष्टीला या सगळ्या राजांच्या सहकाऱ्यांनी, कारभाऱ्यांनी खतपाणी घातलं. आणि त्या महत्वाकांक्षेला अजून दृढ करणारे हे संधी साधू कारभारी नंतर आपल्याला बघायला मिळाले. एकेकाळचे निस्सीम शिवाजी महाराजांच्या चरणी निष्ठा वाहणारे लोक. पण नियत बदलायला वेळ लागत नाही. आणि त्याच्यामुळे हे कुरघोडीचं राजकारण ह्या रायगडावर आपल्याला दिसून येतं. खुद्द सोयराबाईंना पण कदाचित ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे होती. जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होत आहे तर त्यांच्यासोबत इतर राण्या असतानाही सोयराबाई महाराणी झाल्या होत्या. म्हणजे जिजाऊन नंतर तो मान कुठेतरी सोयराबाईंकडे आला होता. पण मला एक गोष्ट मिळाल्यावर मी समाधानी नाहीये. मी महाराणी झाली, आता माझा पोरगाही युवराज झाला पाहिजे. हीच कुठेतरी गोष्ट त्या कारभाऱ्यांनी हेरली आणि त्या दिवसापासून कुरघोडी करण्यासाठी शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांना बदनाम करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. खरं तर 400 वर्षानंतर आत्ता पुन्हा त्या ताकदीचे, त्या विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, संभाजी महाराजही होणे नाही. परंतु दुर्दैवी असं आहे, तेव्हाचा अण्णाजी असो ते आजही जिवंत आहेत. आणि म्हणूनच कुठंतरी असं होतं की असेच अण्णाजी व्यासपीठावरती असताना कोणीतरी एखादा बुवा बाबा येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्याची हिंमत करतो. हे खरं तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि मी तुम्हाला इथे थांबवेल थोडंसं. आणि ह्या गोष्टीला आजचे राज्यकर्ते सुद्धा खतपाणी देत आहे का हे दिसतंय. म्हणजे ज्या गोष्टी ज्या राजाकडे बघून तुमच्या निवडणुका लढवल्या जातात, तुमच्या बॅनरवर त्या बॅनरला शिवाजी महाराजांच्या फोटोशिवाय पूर्तता येत नाही. जर कोणीतरी वाचाळवीर अशा पद्धतीने जर बोलत असेल तर तुम्ही त्याला काय शिक्षा करताय, काय दंड करताय? मग शिवाजी महाराजांच्या नीतीमधून तुम्ही काय शिकले? हा प्रश्न नको पडायला. खरं तर हा प्रश्न पडत नाही. याचं कारणच असं आहे, आज मी सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन खूप जबाबदारीने वाक्य वापरतोय. कदाचित हे वाक्य वापरल्यानंतर किंवा ह्या एपिसोड नंतर मला असं वाटतं की पिक्टोग्राम चावडीवरती एखादा हल्ला पण होण्याचे चान्सेस होऊ शकतात. कारण जिथं जिथं प्रशासनाला काही प्रश्न विचारले गेले तिथे कुठल्या ना कुठल्या वेळेने त्रास दिले जातात. परंतु इथे कुठला एक पक्ष नाही, सगळेच पक्ष फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर
त्यांच्या राजकारणापूर्ण करतात असं मला वाटतं. आणि हे राजकारण खरं तर 400 वर्षापूर्वीपासून चालत आलंय. पण या राजकारण्यांना एवढंच सांगावं वाटतं, जसं स्वराज्याचं महत्त्व शिवाजी महाराज, संभाजी महाराज चंद्र सूर्य आहे तोवर टिकले. जर यांना वाटत असेल ना यांचं राजकारण त्याच्या थोड्या काळासाठी जरी टिकावं, तर त्यांनी ह्या गोष्टी सोडाव्या, शिवाजी महाराजांची नीती अवलंबावी. 100% ही महाराष्ट्रातली जनता अशा माणसाच्या पाठीशी खंबीरपणे राहील. 100%. खरं तर अशी माणसं निर्माण होण्याकरता तत्कालीन जिजाऊ होत्या. निश्चित. आता तसे जिजाऊ पण असलं पाहिजे. आपण जिजाऊंचा उल्लेख केलाय म्हणून त्यांच्याबद्दल मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आयुष्यभर ज्या माऊलींनी फक्त त्यागच केलाय, म्हणजे माहेरच्या बाबतीत असेल, थोरल्या मुलाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही बाबतीत फक्त ज्या माऊलीने फक्त त्यागच केलाय, त्या माऊलीने एक स्वप्न पाहिले होतं, माझा मुलगा किंवा एक राजा व्हावा, मराठी एक राजा व्हावा. आणि ते स्वप्न खरं तर राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने साकार झालं. त्यावेळेस त्या माऊलीच्या मनातल्या भावना काय असतील? आपण अनेक ठिकाणी उल्लेख ऐकला असेल विकासजी, की ज्या वेळेला महाराज त्यांच्या सिंहासनाकडे चालत होते आणि काही पायऱ्या चढत असताना एक अलंकारिक रूपाने सांगितलं जातं की शिवाजी महाराजांना त्यांचे सगळे सवंगडी सोबतही आठवत होते. म्हणजे कुठेतरी बाजीप्रभू देशपांडे आठवत होते, कुठेतरी समजा मुरारबाजी देशपांडे आठवत होते, शिवा काशीद असतील, असे सगळे त्यांचे सहकारी एका एका पायरीवर त्यांना आठवत होते. हा भाग सगळ्यांना माहिती आहे. जिजाऊंना काय वाटत असेल? जिजाऊ, जो तुम्ही प्रश्न केला, जिजाऊंनी जो त्याग केला, शहाजीराजेंसोबत विवाह झाल्या क्षणापासून त्याग करत आलेली ही माऊली होती, तर अगदी 1674च्या राज्याभिषेकापर्यंत. आणि अनेक अनेक किमती, म्हणजे अक्षरशः एखाद्या व्यक्तीला गांभीर्याने बोलतोय, एखाद्या व्यक्तीने 7 जन्म जरी घेतले असतील तरी जितक्या यातना मिळणार नाही, जितका त्रास होणार नाही, तितक्या त्रासातून पुढे आलेली ही माऊली होती. म्हणूनच 7 जन्म घेतल्यानंतरही एखादा पोरगा जेवढे पांग फेडणार नाही, तेवढे एका राज्याभिषेक सोहळ्याने शिवाजी महाराजांनी आपल्या आईचे ऋण व्यक्त केले होते. जिजाऊंना काय आठवत असेल? जिजाऊंना आठवत असेल की भातवडीच्या लढाईमध्ये 1624ला शहाजीराजे लढत असतानाही त्यांच्या लढाईचं श्रेय हे त्यांना दिलं जात नाही आणि त्यानंतर नाराज झालेले शहाजीराजे त्यांच्याशी बोलत आहे. जिजाऊंना दिसलं असेल की ह्या निजामशाहीच्या दरबारामध्ये ज्या वेळेला भोसले मंडळी आणि जाधव मंडळी गेले होते, त्या ठिकाणी एक खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती बेभान झाला होता. त्याला थोपवण्यासाठी ज्या वेळेला जाधवांचा दत्ताजी पुढे आला होता, त्यावेळेला भोसल्यांच्या संभाजीने सांगितलं की दत्ताजी हत्तीचं मारणे नाही, हत्ती खंडागळेचा, भांडताय भोसले आणि जाधव, जे की व्याही मंडळी आहे आणि जे की सरदारे हातात तलवार आहे. आणि दत्ताजींनी हत्तीवर वार केला, थोपवायचा आहे त्याला. सरदार आहे तो कसं काय बघेल माझ्यासमोर एक हत्ती माच करतोय, मी तलवार मॅन करून बसलोय. ज्या क्षणाला दत्ताजींनी हत्तीची सोंड उडवली, त्याच्या दुसऱ्या क्षणाला संभाजी, आता हे आणखी एक संभाजी जे की शहाजीराजेंचे चुलत बंधू होते, त्या संभाजींनी दत्ताजींवर वार केला, दत्ताजी मारले गेले. पुढे जाऊन सांगेल की जसं थोरला पुत्र संभाजी यांच्या आठवणीत नातवाचं नाव संभाजी ठेवलं, त्याच पद्धतीने शहाजीराजेंचे चुलत भाऊ संभाजीराजे ज्या जाधवांच्या आणि खंडागळीच्या त्या प्रकरणामध्ये निजामशहाच्या दरबारात मारले गेले, त्याच चुलत भावाच्या आठवणीत स्वतःच्या थोरल्या पुत्राचं नाव संभाजी ठेवलं. इतकी कुळाभिमानी माणसं होते. त्या ठिकाणी जिजाऊंचं पूर्ण माहेर संपलं. कसं? दत्ताजींनी हत्तीला मारलं, संभाजींनी दत्ताजींना मारलं, लखुजीराजेंनी संभाजींना मारलं. लढत कोण होते? मराठे, जाधव, खंडागळे, भोसले. कोणासाठी? निजामशहासाठी. ज्या जिजाऊला त्या क्षणी स्वतःच्या वडिलांनी, म्हणजे जर स्त्रीचं फक्त एक उदाहरण घ्या, एक स्त्री असेल, तिचं लग्नाआधी नाव असेल तर त्याच्या मागे बापाचं नाव लागतं, लग्नानंतर नवऱ्याचं नाव लागतं. तोच जिजाऊंचा बाप नवऱ्यावर वार करतो, तो वार कुठेतरी कपाळावर एका घाव्यावर शहाजीराजांचा निभावतो. शहाजीराजे चक्कर येऊन बाजूला पडतात म्हणून वाचले. बाप नवऱ्यावर हल्ला करतोय, त्या क्षणाला जिजाऊंना काय वाटलं असेल? आणि त्या क्षणाला जिजाऊंचं माहेर इमोशनली तुटलं. त्यानंतर स्वाभिमानी स्त्रीने वडिलांना निवडण्याआधी आपल्या पतीला निवडलं. मनातला रिस्पेक्ट तो कधी कळाला? त्या घटनेनंतर ज्या वेळेला
लखुजीराजे जाधव या प्रसंगाने दुःखी होऊन मोगलांकडे गेले. शहाजीराजे दुःखी होऊन आदिलशाहीकडे गेले. यथाअवकाश लखुजीराजे जाधव मोगलांकडून निजामशाहीत आले. पण लखुजीराजे जाधवांबद्दल निजामशहाचे कान भरले गेले. मागे आपण एकदा चर्चा केली होती की जिजाऊ शिवाजीराजांसाठी गरोदर असताना जून 1629 मध्ये लखुजीराजे जाधव आणि त्यांचे काही पुत्र नातवंड निजामशहाला मुजरा करण्यासाठी ज्या मानाखाली झुकल्या त्या परत वर झाल्याच नाही. झुकलेल्या मानांवर तलवारी चालवल्या गेल्या. फक्त निजामशहाच्या दरबारातील ज्या लोकांनी कान भरले निजामशहाच्या समोर लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला संपावं लागतं. राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या दिवशी जिजाऊंना निश्चित हा प्रसंग आठवत असणार. जिजाऊंना आठवत असेल की त्यानंतर त्यांच्या नवऱ्याने शहाजीराजांनी कशा पद्धतीने स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर त्याच्यावर फिरवला. जिजाऊने स्वतःच्या शिवबाला घेऊन 8-10 वर्षाच्या शिवबाला घेऊन त्याच पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला. कसबा पेठेमध्ये कसबा गणपती, जो की आजही पुण्यातल्या 10 गणपती मधला मानाचा गणपती मिरवणुकीसाठी, त्या गणपतीची स्थापना केली. शहाजीराजांनी निजामाचा वंशज मांडीवर घेतला, वजीरपद स्वीकारलं, निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती होतं की मोगलांपासून वाचायचं असेल तर इथल्या ह्या शाह्या, निजामशाह्या असतील किंवा आदिलशाह्या, या जगल्या पाहिजे. आजही असं म्हटलं जातं की केंद्रीय पक्षांपासून वाचायचं असेल तर प्रादेशिक पक्षांना महत्व आहे. अगदी त्याच पद्धतीने, परंतु ते सुद्धा शहाजीराजांचे प्रयत्न कसे असफल राहिले हे जिजाऊंना तिथे आठवत असेल. जिजाऊंना आठवलं असेल अफजल खानाची स्वारी, जिजाऊंना आठवलं असेल शहाजीराजांची कैद, जिजाऊंना आठवलं असेल 1655 कनकगिरीच्या वेड्यामध्ये त्यांच्या थोरल्या पुत्राचा होणारा मृत्यू, जिजाऊंना आठवलं असेल की 2 वर्षाचा संभाजी असताना सई राणींचा होणारा मृत्यू, जिजाऊंना आठवलं असेल की शाहिस्ते खानाचं युद्ध, सिद्दी जोहरचा वेढा, त्यानंतर सुरतेची होणारी लूट, त्यानंतर मिर्झा जयसिंगाच्या सांगण्यावरून आग्र्याला जाणं, आग्र्याहून परत येताना शिवाजींचं एकटं येणं, संभाजीचं निधन वाटेत झालं हे सांगणं, यथाअवकाश संभाजीचं येणं, पुन्हा मनसबदार म्हणून औरंगाबादला जाणं, त्यानंतरच्या अनेक प्रसंग, अगदी पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आलेला तानाजी आणि जो म्हणतोय आधी लगीन स्वराज्याचं मग माझ्या रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, तो तानाजी आठवला असेल. या सगळ्या गोष्टी जिजाऊंच्या डोळ्यासमोरून निश्चितपणे जात असणार. आणि त्या जिजाऊला त्या दिवशी ते देखणं स्वप्न बघताना जितका त्रास झाला त्या सगळ्या जखमा भरून निघाल्या असतील आणि आपल्या पुत्रावर निश्चितपणे त्या दिवशी अभिमान वाटला असेल. ते 6 जून 1674चं देखणं स्वप्न बघून 17 जून 1674ला जिजाऊंनी 12 दिवसानंतर डोळे बंद केले. खरं तर सुनीलजी, ज्या प्रकारे तुम्ही हा सगळा प्रसंग सांगितलाय, म्हणजे अगदी हे सगळं ऐकत असताना असं फील झालं की आत्ता आम्ही त्या दरबारात आहोत, महाराज सिंहासनाकडे चालताय आणि जिजाऊ खरं तर ते सगळं आठवत महाराजांकडे बघताय. हा सगळा प्रसंग आमच्या नजरेसमोर उभा राहिला. आणि यालाच घेऊन खरं तर ह्या भागाचा मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे अगदी बोलतानाही थोडंसं गैरवत आहे मला. राज्याभिषेक सोहळा हा फक्त सोहळा होता की स्वराज्याच्या अस्तित्वाचा दीर्घकालीन शिक्कामोर्तब होता? विकासजी, निश्चित हा फक्त सोहळा नव्हता. सोहळा आता होतो, ज्याला आपण लग्न सोहळा म्हणतो किंवा एखादा कार्यक्रम असतो की तेवढ्या दिवसापुरता. हा दीर्घकालीन शिक्कामोर्तब करणारा, स्वराज्याच्या अस्तित्वाचा दीर्घकालीन शिक्कामोर्तब करणारा प्रसंग होता. आपण मागे उल्लेख केला की हा हिंदुस्थानच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य लढा आणि पहिला स्वातंत्र्य लढ्याचा विजय होता. इथल्या रयतेला सांगितलं गेलं होतं की मी शिवाजी शहाजी भोसले, मी छत्रपती शिवाजी महाराज, मी राजा शिव छत्रपती या मातीच्या आणि या रयतेच्या रक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतोय. ही जबाबदारी होती. तो राज्याभिषेक सोहळा होता. आपण शिवाजी महाराजांच्या गार्देमध्ये जो उल्लेख करतो की श्रीपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, या सगळ्या शब्दांमधून काय कळतंय? ह्या सगळ्या शब्दांमधून जबाबदारीची जाणीव होते. म्हणजे याच्यामध्ये महाराज कुठली त्या मोगलांच्या सरदारांसारखी स्वतःची बडायकी नाही सांगत आहे. बारकाईने त्या गार्देचा अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराज माझे काय कर्तव्य, माझे काय जबाबदारी आहे, हे ते गार्देतून सांगितले जात आहे. त्या क्षणापासून छत्रपती शिवाजी महाराज ज्या क्षणाला दरबारात येत होते त्यांच्या येण्यापूर्वी ही गारद दिली जायची.
शिवाजी महाराजांच्या कानावर काय येत असेल? थोडक्यात ते रिमाइंडर होतं, रोज शिवाजी महाराजांना त्या गोष्टीचं जाणीव करून दिली जात असणार, तुम्ही अष्टप्रधान जागृत आहात. 8ही प्रहर म्हणजे 24ही तास तुम्हाला जागृत राहायचं आहे. कशासाठी? इथल्या मातीच्या आणि इथल्या रयतेच्या रक्षणासाठी. तो क्षण होता, तो सोहळा होता, स्वराज्याच्या अस्तित्वावर तो शिक्कामोर्तब होता. पुरातन काळामध्ये आपण अगदी रामायण महाभारतामध्ये जरी घेतलं तर राज्याभिषेक करून घेणं हे महत्वाचं होतं. म्हणजे रामायणामध्ये आपण जसं म्हणतो की दशरथ राजानंतर भरताचा राज्याभिषेक करून घ्यायला कैकेयी उत्सुक होती, पण भरताने प्रभू रामांच्या पादुका ठेवल्या आणि त्यांना राज्याभिषेक करून तो राज्यकारभार चालवला. होय. किंवा प्रभू रामचंद्र यथावकाश सीतामाईंना घेऊन जेव्हा अयोध्येत आले तर त्यावेळेला त्यांनीही अभिषेक केला आणि मग ते तिथले राजे झाले. तर ते पुरातन काळात आल्यापासूनचं हे महत्त्व होतं राज्याभिषेकाचं, आणि हिंदू संस्कृतीत जपणारा जगणारा आपला राजा होता. आपण कदाचित नंतर याचा उल्लेख होईल की नाही माहीत नाहीये, परंतु ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा अगदी प्रभू रामचंद्रासारखा राज्याभिषेक झाला, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे त्यांचं धनुष्य असेल किंवा सिंहासन असेल, त्याच पद्धतीने पुरातन काळामध्ये अश्वमेध यज्ञ करायचे. अश्वमेध यज्ञ म्हणजे यज्ञाचे अनेक प्रकार होते. त्याच्यामधला एक अश्वमेधमध्ये काय केलं जायचं, एक घोडा असायचा राजाचा, राजघोडा, आणि तो मोकळा सोडला जायचा. अनेक दुसऱ्या संस्थानामध्ये सोडला जायचा. ज्या राजाची किंवा ज्या संस्थांची हिंमत होईल तो घोडा अडवायची. याचा अर्थ असा का त्या समोरच्या राजाने ह्या राज्याभिषेक झालेल्या राजाला आव्हान दिलंय की तुझा हा घोडा मी थोपवलाय, ये आणि माझ्याशी युद्ध कर. आणि मग त्या राजाने सुद्धा आपल्याला राज्याभिषेक करून घेतलाय ना, मग जायचं त्या राजाला हरवायचं. जर त्याला हरवलं तर तू खरा राजा, जर हरवलं नाही तर तू कसला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकानंतर स्वतःला सिद्ध केलंय, आणि आपण ज्याला दक्षिण दिग्विजयाची मोहीम म्हणतोय, जर संधी मिळाली तर ती निश्चित विस्ताराने सांगेल. शिवाजी महाराजांनी स्वतःने दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली, तिचं प्लॅन केलं, ती एक्झिक्यूट केली. संपूर्ण दक्षिण दिग्विजय मोहीम व्यवस्थितपणे जिंकून पुन्हा माघारी आले, आणि स्वतःचा राज्याभिषेक सोहळा किती योग्य होता हे आपल्या उदाहरणातून दाखवून दिलंय. असं उदाहरण जर आपण म्हटलं की स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, तर तिसरी राजधानी संभाजी महाराज बलिदानानंतर जी जिंजी झाली ती त्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी जिंकली होती. हा असा राजा होता, हा असा राज्याभिषेक होता. सगळ्यात महत्वाचा हा राज्याभिषेक जर काय असेल ना, तर शिवाजी महाराजांनी विचार केला असेल की राज्याभिषेक हा म्हणजे पुढच्या शेकडो पिढ्यांना प्रेरणा देणारा उत्सव असेल, घटना असेल, आणि आज आपण तेच जगतोय. गेली 350 वर्ष झाले राज्याभिषेक सोहळा आपल्याला शिवाजी महाराजांनी ओळखलेली किंवा त्यांनी ठरवलेली प्रेरणा निश्चितपणे देतोय. आणि मला नाही वाटत अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये इतकी प्रेरणा देणारा दुसरा कुठला प्रसंग असेल. शिवराज्याभिषेक सोहळा, ज्या दिवशी शिवाजी शहाजी भोसले राजा शिव छत्रपती झाले, तो सोहळा म्हणजे राज्याभिषेक सोहळा. नक्कीच. आपण खरं तर आजच्या या भागामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा बघितला आणि तो एकदम विस्तृत त्याचं वर्णन आपण केलं, परंतु यासोबतच आपण एका गोष्टीचा पण उल्लेख केला होता की राजा शिवछत्रपती झाले आणि त्यासोबतच संभाजीराजे युवराज झाले. मग युवराज पदाच्या नक्की जबाबदाऱ्या काय होत्या, त्यांनी युवराज पद जेव्हा त्यांच्याकडे आलं त्यानंतर संभाजीराजेंनी काय केलं, या सगळ्या गोष्टींचाही अभ्यास नक्कीच करणं गरजेचं आहे. परंतु तो अभ्यास अगदी आपल्या या वेळेत बसणारा नाहीये, म्हणूनच आपण तो अभ्यास मित्रांनो पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे पिक्टोग्राम चावडीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण आत्तापर्यंत आपण शिवराज्याभिषेक सोहळा बघितलाय. आपल्याला बघायचं की युवराजपद आल्यानंतर संभाजी महाराजांनी नक्की काय काय केलं, त्यांनी ग्रंथ कुठले लिहिले, कशा प्रकारे लिहिले, त्यांना कुठल्या कुठल्या भाषा अवगत होत्या, आणि फक्त संभाजी महाराज तलवारच चालवायचे की लेखणी चालवायचे की दोन्ही चालवत होते, नक्की काय काय करत होते, याचा सगळा विस्तृत अभ्यास आपण येणाऱ्या भागांमध्ये करणारच आहोत. तुर्तास थांबतोय. धन्यवाद.